बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. निराळ्या विषयावरती आपल्या माध्यमातून सिंधुदुर्गवासियांपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून आज आपल्याला निमंत्रित केलं आहे. राष्ट्रसेवा दल सिंधुदुर्गच्या वतीने किंवा पुढाकाराने आम्ही येत्या 22 मे पासून किंवा खऱ्या अर्थाने 23 मे ते 27 मे या काळात पर्यावरण जागृतीसाठी एक 200 किलोमीटर लांबीची सायकल यात्रा आयोजित केलेली आहे. विजयदुर्ग ते दोडामार्ग अशी ही सायकल यात्रा जाणार आहे आणि या यात्रेची थीम आहे सागर ते सह्याद्री, बीज अंकुरे अंकुरी. पर्यावरण विषयाची जागृती, पर्यावरण विषयाचं बीज वाटेतल्या सगळ्या गावांमध्ये पेरीत पेरीत ही यात्रा सरकणार आहे. 23 तारखेला सकाळी 8 वाजता विजयदुर्ग किल्ल्याकडे जिल्ह्याभरातील पर्यावरण विषयात काम करणारे विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी लोक एकत्र येतील. आपल्या सर्वांच्या परिचित असलेले पर्यावरण आणि शाश्वत पर्यटन या विषयात काम करणारे रानमाणूस प्रसाद गावडे हे इथं उपस्थित असतील आणि विजयदुर्गच्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते, सरपंचांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून या यात्रेची सुरुवात होईल. यात्रेचा पहिला टप्पा विजयदुर्ग पडेल कॅन्टीन, वाडा, जामसंडे मार्गे देवगड हा असेल. देवगडमध्ये दुपारचा विसावा असेल. वाटेत विविध संस्था या यात्रेचं स्वागत करतील. त्यानिमित्ताने विचारांची देवाणघेवाण होईल. दुपारी 11 ते साधारणतः 1 वाजेपर्यंत देवगडमधल्या स्थानिक पर्यावरणप्रेमी नागरिकांशी संवाद साधतील प्रसाद गावडे आणि त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता देवगडहून कुणकेश्वर मुनगे मार्गे यात्रा मुक्कामाला आचरे गावामध्ये येईल. हा पहिल्या दिवसाचा टप्पा आहे. अशाच पद्धतीने आचरे ते मालवण मार्गे कुडाळ हा दुसरा टप्पा आहे. त्यानंतर कुडाळ मठ वेंगुर्ले मार्गे सावंतवाडी हा तिसरा टप्पा आहे. त्यानंतर सावंतवाडी चराठा वापली मार्गे बांदा ते दोडामार्ग हा यात्रेचा चौथा टप्पा आहे आणि 27 तारखेला सकाळी गोवा मुक्ती संग्रामाचं जे स्मारक दोडामार्गमध्ये आहे त्या ठिकाणी या यात्रेची सांगता होणार आहे किंवा समारोप होणार आहे. या निमित्ताने जसे प्रसाद गावडे हे यात सहभागी होतील पहिल्या आणि अखेरच्या टप्प्यामध्ये, त्याचप्रमाणे भारतभरामध्ये जे पर्यावरण क्षेत्रामध्ये
भरीव असं जागल्याचं म्हणा, जाणीव जागृतीचं म्हणा काम करतायत किंवा संशोधन करतायत ते रमेश गावंज, की ज्यांनी पर्यावरणाच्या बाबतीत खास करून पश्चिम घाटाच्या संवर्धनाच्या बाबतीत आवाज उठवलेला आहे. त्यांची जाहीर सभा कुडाळला आंबेडकर चौकात होईल. बाबासाहेब प्रताप जे सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ता आहेत, त्यांचं मठमध्ये व्याख्यान होईल. सावंतवाडीत जगन्नाथराव भोसले उद्यानामध्ये आणखी एक गोव्यातील सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ सॅबिन रॉड्रिक्स यांची सभा होईल. दोडामार्गमध्ये श्यामसुंदर सोन्नर महाराज, की जे आज संविधान विषयक कीर्तनं प्रवचनं सादर करतायत आणि संत परंपरेत किंवा वारकरी परंपरेमध्ये संविधानाची बीजं कशा पद्धतीने अंतर्भूत आहेत की त्याबाबतचं प्रवचन हे सोन्नर महाराजांचं दोडामार्गमध्ये होईल. दोडामार्गमध्ये पर्यावरण तज्ज्ञ सुजित डोंगरे यांचं या संपूर्ण विषयावरचं सादरीकरण होईल आणि मनीष सर हे पर्यावरण विषयक शपथ देतील. अशा पद्धतीचा हा भरगच्च कार्यक्रम या निमित्तानं संवाद यात्रेच्या निमित्तानं आखलेला आहे. आणि माझं म्हणणं आहे की मोठ्या संख्येनं ज्यांना शक्य असेल त्यांनी संपूर्ण यात्रेमध्ये आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी कोणत्या ना कोणत्या टप्प्यामध्ये या यात्रेत सहभाग दर्शवावा. पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं आज एकंदरीतच पर्यावरणाची हानी होत आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज वादळाचं सावट या सिंधुदुर्गावरती घोंगावत आहे. सातत्याने यंदाच्या उन्हाळ्यामध्ये ज्या पद्धतीने यापूर्वी कधीही जाणवलं नाही एवढा उन्हाळ्याचा त्रास यावर्षी जाणवला. आणि या सगळ्या पाठीमागे मानव प्राण्याने आरंभलेला पर्यावरणाचा ऱ्हास हे एकमेव कारण आहे. आणि त्यामुळेच पुन्हा एकदा जर आपल्याला आपलं कोकण पूर्वीसारखं हिरवंगार शांत प्रसन्न राखायचं असेल तर आपल्याला पर्यावरण संवर्धनाशिवाय पर्याय नाही. अन्यथा सगळ्या तज्ज्ञांनी इशारा देऊन ठेवलेला आहे की समुद्राकाठची गावं ही येत्या काही वर्षामध्ये पाण्याखाली जाऊ शकतात. ते टाळायचं असेल तर पर्यावरण संवर्धनाचा विचार प्रचार प्रसार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. आणि हीच संकल्पना घेऊन ही सागर ते सह्याद्री बीज अंकुरे अंकुरे ही सायकल यात्रा सेवा दलाच्या वतीनं आयोजित होत आहे.